Dear friends, next article is plant growth regulators. Plant hormones are phytohormones. ज्याप्रमाणे आपली ग्रोथ रेग्युलेट करण्यासाठी ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिक हार्मोन आवश्यक आहे, त्याचबरोबर त्याला सपोर्ट करणारं थायरॉक्सिन सुद्धा आपल्यामध्ये आवश्यक आहे. अनेक हार्मोन्स प्लांटमध्ये ग्रोथ रेग्युलेट करतात, त्यांना आपण म्हणतो ग्रोथ रेग्युलेटर्स. Plant growth regulators are small, simple molecules, small molecules that regulate the plant growth. आता यामध्ये काही हार्मोन्स ग्रोथ प्रमोट करतात, स्टिम्युलेट करतात, ग्रोथचा रेट वाढवतात, त्यांना आपण म्हणतो ग्रोथ प्रमोटर्स. फॉर ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटीज लाईक सेल डिव्हिजन, एनलार्जमेंट, ट्रॉपिक ग्रोथ, पॅटर्न फॉर्मेशन, फ्लावरिंग, फ्रुटिंग, सीड फॉर्मेशन एक्सेट्रा. जे ग्रोथ हार्मोन्स ग्रोथ स्टिम्युलेट करतात त्यांना आपण म्हणतो ग्रोथ प्रमोटर्स. आणि हे आहेत ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन. आणि सेकंड ग्रुप आहे ग्रोथ इनहिबिटर्स. दॅट मीन्स दे इनहिबिट द ग्रोथ. हार्मोन्स दॅट इनहिबिट द ग्रोथ आर कॉल्ड ॲज ग्रोथ इनहिबिटर्स. For growth inhibiting activities like dormancy, abscission, respond to wound stresses of biotic and abiotic origin. आणि यामध्ये दोन महत्वाचे हार्मोन्स येतात. एक म्हणजे ॲब्सिसिक ऍसिड जे ग्रोथ इनहिबिटर आहे, आणि दुसरं आहे इथिलीन. आता इथिलीनचा विचार केला तर काही रोलच्या बाबतीत ते प्रमोटर सुद्धा आहे. इथिलीन फिट्स आयदर ऑफ दीज ग्रुप्स, कारण इथिलीनची रेंज वाईड आहे, भरपूर रोल आहेत इथिलीनचे. काही ग्रोथ प्रमोट करणारे सुद्धा रोल आहेत, बट इट इज लार्जली ग्रोथ इनहिबिटर, परंतु ते मोठं ग्रोथ इनहिबिटर आहे. नाउ फर्स्ट ग्रोथ हार्मोन ऑक्सिन्स. चार्ल्स डार्विन आणि डार्विनचा मुलगा कॅनरी ग्रास वरती एक्सपेरिमेंट करत होते. हे कॅनरी ग्रास आहे. या कॅनरी ग्रास वरती एक्सपेरिमेंट करताना त्यांनी एका बाजूनी लाईट दिली तर या कोलिओप्टाईलचं बेंडिंग झालेलं आढळून आलं. नंतर त्यांनी ते वरचं टीप रिमूव्ह केलं आणि लाईट दिली, बेंडिंग झालं नाही. बाजूला काढून ठेवलेलं कोलिओप्टाईल टीप पुन्हा ठेवलं आणि लाईट दिली, पुन्हा बेंडिंग झालं. आणि यावरून
त्यांनी कन्क्लुजन काढलं, सम ॲक्टिव्ह केमिकल मस्ट बी प्रेझेंट इन कोलिओप्टाइल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बेंडिंग ऑफ कोलिओप्टाइल. त्यानंतर अनेक एक्सपेरिमेंट, मग मायका पीस टाकून, त्याच्यानंतर शेवटी हे अनेक प्रकारचे एक्सपेरिमेंट केले. त्यामध्ये जसं आगार पावडर घेतली, या कोलिओप्टाइलचे टीपचे तुकडे करून त्याच्यात टाकले, त्याचे ब्लॉक तयार केले. हे ब्लॉक ठेवले, हे टीप रिमूव्ह करून त्यावर ठेवले, तर बेंडिंग झालेलं आढळून आलं. यावरून हे कन्फर्म होतं की त्या कोलिओप्टाइलच्या टीपमध्ये काही ना काही केमिकल असलं पाहिजे ज्याच्यामुळं बेंडिंग होतं. आणि ते केमिकल जे आहे ते कुणी आयसोलेट केलं? FW वेंट यांनी हे केमिकल आयसोलेट केलं फ्रॉम द टीप ऑफ कोलिओप्टाइल ऑफ ओट सीडलिंग. आणि त्यांनीच या हॉर्मोनला नाव दिलं ऑक्झिन. ऑक्झिन वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम ह्युमन युरिन. पहिलं ह्युमनच्या युरिन मधून आयसोलेट केलेलं हॉर्मोन म्हणजे ऑक्झिन. Auxins are produced by growing apices of shoots or stem and roots. शूट अपेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती ऑक्झिन तयार होतं आणि त्याचबरोबर रूट अपेक्स मध्ये सुद्धा काही प्रमाणात ऑक्झिन तयार होतं. आणि याची पोलार मोमेंट होते. पोलार मोमेंट होणार हे हॉर्मोन आहे. फ्रॉम वेअर दे मायग्रेट टू रिजन्स ऑफ देअर ॲक्शन. जिथं तयार होतात तिथून ते जिथं त्याची गरज आहे तिथं ॲक्शन साठी मायग्रेट होतात हॉर्मोन्स. देन टाइप्स ऑफ ऑक्झिन्स. नॅचरल ऑक्झिन्स, त्याच्यामध्ये मेन आहे इंडॉल ॲसिटिक ॲसिड, इंडॉल ब्युटॅरिक ॲसिड. दे आर आयसोलेटेड फ्रॉम प्लांट्स. आणि सिंथेटिक ऑक्झिन जे बनवलेले आहेत NAA नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड अँड 2,4-D 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटेट. 2,4-D हे बनवलेलं सिंथेटिक ऑक्झिन आहे. नॅचरल ऑक्झिन्स कोणते आहेत? इंडॉल ॲसिटिक ॲसिड, इंडॉल ब्युटॅरिक ॲसिड हे नॅचरल आहेत. आता या ऑक्झिनचा रोल काय? It initiate rooting in stem cutting for plant propagation. म्हणजे काय? आपण जर एखादं प्लांट, आपण समजा जास्वंदीची फांदी आहे, गुलाबाची फांदी आहे, ती कट करून दुसरीकडे कल्टिवेट करतो कटिंगच्या मेथडमध्ये. जर आपण ही फांदी कट करून दुसरीकडे कल्टिवेट केली आणि या फांदीला ऑक्झिनची ट्रीटमेंट दिली, तर त्या फांदीला त्या बेस पासून ब्रँचच्या लवकर रूट्स येतात. त्यामुळं ऑक्झिन
रूटच्या फेवर मध्ये असलेलं हॉर्मोन आहे. लवकर रूट्स येतात, भरपूर रूट्स येतात, म्हणून ऑक्सिनची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. रूटच्या फेवर मध्ये असलेलं हॉर्मोन आहे. इट प्रमोट द फ्लावरिंग इन पायनॅपल्स. पायनॅपल सारख्या प्लांट मध्ये फ्लावरिंगची प्रोसेस हे हॉर्मोन स्टिम्युलेट करतं. इट प्रिव्हेंट द फ्रूट अँड लीफ ड्रॉप ॲट अर्ली स्टेज. वेळेपूर्वी पानं गळून पडतात प्लांट मध्ये, वेळेपूर्वी फुलं गळून पडतात. समजा आंब्याला मोहर आलाय, तो गळून पडू लागलाय, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपल्याला ऑक्सिन फवारलं पाहिजे. बिकॉज इट प्रिव्हेंट द फ्रूट लीफ ड्रॉप ॲट अर्ली स्टेज. इट प्रमोट द ॲब्सिशन ऑफ ओल्डर लीव्स अँड फ्रुट्स. जसं ओल्डर लीव्स असतील किंवा ओल्डर फ्रूट्स असतील, आता मॅच्युअर फ्रूट असतील, असे जे फ्रूट्स म्हणा ओल्डर लीव्स आहेत ते आता गळून पडले पाहिजेत. आणि ते पार्ट पिवळे पडणं म्हणजे सेनेसन्स आणि गळून पडणे म्हणजे ॲब्सिशन. तर ऑक्सिन त्यासाठी मदत करतंय. इट इंड्यूस द पार्थेनोकार्पी इन टोमॅटोज, लिची वगैरे अशा प्लांट मध्ये पार्थेनोकार्पिक फ्रूट तयार केलं जातं. पार्थेनोकार्पिक फ्रूट्स म्हणजे सीडलेस फ्रूट्स. आपल्याला सीडलेस ग्रेप आवडतात, आपल्याला सीडलेस फ्रूट आवडतात. तर अशा प्रकारे आपण लिची असो किंवा टोमॅटो असो त्याच्यामध्ये पार्थेनोकार्पी करतो. म्हणजे ऑक्सिन आपण स्प्रे केलं त्यांच्यावर, सगळ्याच प्लांटमध्ये नाही, काही ठराविक प्लांटमध्ये ऑक्सिनची ट्रीटमेंट दिली तर त्या ओहरीला चुकीचा स्टिम्युलस दिला जातो. चला 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 चला, पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, रियल झालेलं नसताना हा मेसेज दिला, ओहरीला स्टिम्युलेट केलं आणि ओहरीनं फ्रूट बनवलं. पण रियल पॉलिनेशन फर्टिलायझेशन न झाल्यामुळं सीड बनत नाही आणि बनतात ते पार्थेनोकार्पिक फ्रूट्स. They are used as a herbicide like 2,4-D used to kill the dicot weed, but it does not affect the monocot plants. म्हणजे वीड फ्री लॉन्स बनवायच्यात आपल्याला. एखादं डायकॉट वीड ग्रो होत आहे त्या ठिकाणी. वीड म्हणजे काय? अनवॉन्टेड प्लांट ग्रोन विथ क्रॉप प्लांट. जे पीक आपण कल्टिवेट केलंय, जे क्रॉप कल्टिवेट केलंय त्याच्याबरोबर नको असलेले वाढणारे प्लांट म्हणजे वीड्स. मग आपण खुरपणी करतो, कोळपणी करतो, अनेक ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस करतो आणि वीड काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर असं डायकॉट वीड असतील तर ते किल करण्यासाठी या 2,4-D चा वापर केला जातो. सो इट ॲक्ट्स ॲज अ सिलेक्टिव्ह हर्बिसाइड्स. मोनोकॉट मध्ये याचा उपयोग होत नाही. ऑक्सिन कंट्रोल्स झायलम डिफरन्सिएशन अँड हेल्प्स इन सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनची प्रोसेस स्टिम्युलेट केली जाते आणि झायलम डिफरन्सिएशन सुद्धा या ऑक्सिन मुळे होतं.
In higher plants, growing apical bud inhibit the growth of lateral buds, so it is known as apical dominance. जसं इथं हे लॅटरल बड दिसत आहेत, लॅटरल बड्स आहेत हे. आता इथं बघा, हा अपायकल बड आहे, हे लॅटरल बड आहेत. तर ऑक्झिन नेहमी अपायकल बडची ग्रोथ स्टिम्युलेट करतं आणि लॅटरल बडची ग्रोथ इनहिबिट करतं. ऑक्झिन स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ अपायकल बड, hence it is called as apical dominance. It inhibits the growth of lateral buds. पहा, the removal of shoot tips, हे shoot tip रिमूव्ह केलं, रिझल्ट इन ग्रोथ ऑफ लॅटरल बड्स. जर टिपच काढून टाकलं तर लॅटरल बडची ग्रोथ होणार. इट इज अप्लाइड इन टी प्लांटेशन, हेड्स मेकिंग एक्सेट्रा. टी प्लांटेशन जे केलं जातं त्यामध्ये जे शूट टिप आहेत, अपायकल बड आहे, तोच रिमूव्ह केला जातो आणि त्याच्यामध्ये मग लॅटरल बडची ग्रोथ स्टिम्युलेट केली जाते. लॅटरल बडची ग्रोथ स्टिम्युलेट केली जाते. इथं सायटोकायनिनचा वापर केलाय. देन सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ग्रोथ हार्मोन इज जिबरलिन्स. अनेक जिबरलिन्स, आपण मोर दॅन 100 जिबरलिन्स आर डिस्कवर्ड, but most common gibberellin is GA3. जपान मध्ये कोनिशी नावाचा एक फार्मर राईस प्लांटचं कल्टिवेशन करत होता आणि त्याला काही प्लांट ॲबनॉर्मली टॉल दिसले. त्याला आश्चर्य वाटलं. उगीचच उंची वाढली, बाकी काही फरक पडला नाही, पण उंची विनाकारण भरपूर वाढलेली आढळून आली काही प्लांट मध्ये. ही कॉल्ड दॅट सीडलिंग ॲज फुलिश बक्यानी. जपानमध्ये बक्यानी शब्द वापरलाय, आपल्याकडं फुलिश, मूर्ख असा शब्द वापरलेला आहे. नंतर त्याचा कुरोसावा नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केला. ही ट्रीटेड स्टराईल फिल्ट्रेट ऑफ जिब्रेला. त्यांनी काय केलं, लक्षात आलं काय, ते जे ॲबनॉर्मली टॉल होणारे प्लांट आहेत त्याला एका फंगसनं इन्फेक्शन केलंय. कुरोसावा नावाच्या सायंटिस्टनं हे फाइंड आउट केलं की ते फंगस कोणतं होतं, जिब्रेल्ला फ्युजिकोराय, आणि त्याच्यामुळं बक्यानी डिसीज झाला. फुलिश सीडलिंग इन राईस म्हणतो आपण त्याला. ॲज रिझल्ट शोड द सिम्पटम्स ऑफ बक्यानी लॅटर ऍक्टिव्ह सबस्टन्स. आणि नंतर फाइंड आउट केलं तर या फंगसनं जे केमिकल रिलीज केलं ते केमिकल म्हणजे जिब्रेलिक ऍसिड. देर आर मोर दॅन 100 जिब्रेलिन्स, बट GA3 इज और टर्पेन, one of the first discovered and most intensively studied gibberellin. Most common gibberellin कोणतं, MCQ can ask, GA3. तर जिब्रेल्ला फ्युजिकोराय नावाच्या फंगस मुळे हे घडलं.
याच्यामध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल, पुन्हा मोनिलिफॉर्मी ही पण स्टेज आहे. सेक्शुअल आणि असेक्शुअल स्टेजेस त्या फंगसमध्ये आहेत. ठीक आहे. रोल काय? एखाद्या प्लांटची उंची वाढवायची असेल, इलॉंगेशन ऑफ स्टेम, हाईट वाढवायची असेल, तर डॉर्फ प्लांटला टॉल करायचं असेल तर जिब्रेलिनची ट्रीटमेंट द्या, ते प्लांट टॉल होईल. They cause increase in length of axis, so they used to increase length of grape stalks to elongate, improve the shape of fruit such as apple. Apple मध्ये इलॉंगेशन आणि शेप इम्प्रूव्ह करण्यासाठी जिब्रेलिनचा वापर केला जातो. हे ऍपल मध्ये. त्याचबरोबर दे डिले दी सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे म्हातारं होणं, एजिंगची प्रोसेस होणं. ही प्रोसेस जिबरेलिन डिले करतं. इट डिले दी senescence process, so the fruits can left on the tree extend market period. त्यामुळं त्याचे जे फ्रुट्स आहेत ते काही काळ प्लांट वरती ठेवले तरी मार्केट व्हॅल्यू येईपर्यंत थोडेफार काळ ठेवले तरी भागू शकतं. GA3 is used to speed the malting process in brewing industry. माल्टिंग प्रोसेस जी केली जाते अल्कोहोल बनवण्यासाठी, ती प्रोसेस स्पीड अप करण्यासाठी जिब्रेलिक ऍसिडचा वापर केला जातो. शुगर केन स्टोअर शुगर इन स्टेम. साखर कुठं असते? ऊसामध्ये, स्टेम मध्ये साखर स्टोअर केलेली आहे. स्प्रेइंग शुगर केन क्रॉप विथ जिब्रेलिन इन्क्रीज द लेंथ ऑफ स्टेम. म्हणजे स्टेमची, शुगर केनच्या स्टेमची लांबी वाढवायची असेल, लेंथ वाढवायची असेल तर जिब्रेलिक ऍसिड फवारा, स्टेमची लेंथ वाढेल. It increases the yield as much as 20 tons per acre. एका एकर मध्ये आपल्याकडं कुठं 50 टन उतारा पडतोय, कुठं 60 टन पडतोय, कुणी 100 टन उतारा. ज्याच्या त्याच्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, टेक्नॉलॉजीच्या वापरावरती अवलंबून आहे. पण जिब्रेलिक ऍसिडच्या मदतीनं आपण 20 टन पर एकर एवढा उतारा वाढवू शकतो. हे यातून महत्वाचं कन्क्लुजन आहे, कारण स्टेम इलॉंगेशन यामुळं भरपूर होतं. स्प्रेइंग जुवेनाइल कोनिफर विथ जिब्रेलिन हॅस्टेन्स द मॅच्युरिटी पिरियड. मॅच्युरिटी पिरियड थांबवला जातो, डिले केला जातो. मॅच्युरिटी पिरियड अर्लियर होतो, मॅच्युरिटी पिरियड अर्लियर होतो. म्हणजे एखादं पीक जिब्रेलिक ऍसिडचा वापर केल्यामुळं जे पीक 4 महिन्यात येणार होतं ते पीक आपलं 3 महिन्यात लाईफ सायकल संपेल. अर्ली फ्लावरिंग, अर्ली फ्रुटिंग, सीड फॉर्मेशन हे जिब्रेलिक ऍसिडच्या वापरामुळे शक्य आहे. दॅट लीड्स टू अर्ली सीड प्रोडक्शन. बोल्टिंग. फ्लावर येण्यापूर्वी इंटरनोडचं इलॉंगेशन होतं. कुणामध्ये? शुगर बीट मध्ये, कॅबेज मध्ये. आणि जे प्लांट असे रोझेट अरेंजमेंट असलेले असतात, जसं रोझेट अरेंजमेंट असलेले जे प्लांट आहेत, समजा इथं असे रोझेट अरेंजमेंट असलेले जे प्लांट आहेत
त्यांच्यामध्ये फ्लावरिंगच्या प्रोसेस पूर्वी इलॉंगेशन ऑफ इंटरनोड ही प्रोसेस करता येते. त्या पॅटर्नला आपण म्हणतो बोल्टिंग. एखाद्या पानाचा आकार असा असेल तर तो आकार जिब्रेलिक ऍसिड मुळे लीप एक्सपान्शन होतं, वाढतो आकार त्या लीपचा. याच बरोबर इट स्टिम्युलेट द सीड जर्मिनेशन, ब्रेकिंग ऑफ डॉर्मन्सी. डॉर्मन्सी ब्रेक होणार, ब्रेक द डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे रेस्टिंग पिरियड, ब्रेक होणं. आणि सीड जर्मिनेशन अलाव केलं जातं यामध्ये, कारण अल्फा अमायलेज जे माल्टोज वरती, शुगर वरती ऍक्ट होणारं एन्झाइम आहे, जर्मिनेशन स्टिम्युलेट करणारं एन्झाइम आहे, त्या एन्झाइमचा जीन स्विच ऑन केला जातो या जिब्रेलिक ऍसिडच्या ट्रीटमेंटमुळं. यावर क्वेश्चन विचारला जातो, नोट डाऊन करून ठेवा. देन नेक्स्ट हार्मोन सायटोकायनिन. जे हार्मोन मोठ्या प्रमाणावर सायटोकायनेसिस सेल डिव्हिजनची प्रोसेस स्टिम्युलेट करतं त्याला आपण सायटोकायनिन म्हणतो. Skoog and co-workers observe that from internodal segment of tobacco stems, from internodal segment of tobacco stems, the callus, that is a mass of undifferentiated cell, proliferated only in the nutrient medium. म्हणजे स्कूग या सायंटिस्टनं टोबॅको स्टेमचे जे इंटरनोड्स आहेत त्याचं कॅलस म्हणजे मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स ग्रो केले आणि प्रोलिफरेशन घडवून आणलं. कुठं? ईस्ट एक्स्ट्रॅक्ट आणि कोकोनट मिल्क यामध्ये. त्यानंतर स्कूग आणि मिलर लॅटर आयडेंटिफाइड द क्रिस्टलाइड द ऍक्टिव्ह सबस्टन्स अँड टर्म्ड ॲज अ कायनेटिन. यालाच कायनेटिन असंही नाव दिलं गेलं. द सायटोकायनिन्स वेअर डिस्कवर्ड ॲज कायनेटिन अँड ॲडेनिन डेरिव्हेटिव्ह. हे काय आहे? ॲडेनिनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ॲडेनिन डेरिव्हेटिव्ह फ्रॉम ऑटोक्लेव्ड हेरिंग स्पर्म डीएनए. हेरिंग स्पर्म डीएनए पासून मिळवलं. कायनेटिन डज नॉट ऑकर नॅचरली इन प्लांट्स. इट डज नॉट नॅचरली ऑकर्स इन प्लांट्स. कायनेटिन हे जे नारळाचं पाणी आहे त्या नारळाचं पाणी फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. इट इज अ रिच सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स ॲज वेल ॲज सायटोकायनिन. आता रोल काय या हॉर्मोनचा? इट स्टिम्युलेट सायटोकायनेसिस म्हणजे सेल डिव्हिजन असेल, सेल डिव्हिजन किंवा सेल मॅच्युरेशन डिफरन्सिएशनच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करणारं हार्मोन कोणतं? तर हे आहे सायटोकायनिन. दे हेल्प्स टू प्रोड्यूस न्यू लीव्ज. नवीन नवीन पालवी फुटणार.
त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट वाढणार, लॅटरल शूट ग्रोथ होणार, ॲडव्हेंटिशियस शूट फॉर्मेशन, नवीन नवीन फांद्या पण तयार होतात. कारण सायटोकायनिन हे शूटच्या फेवरमध्ये असणारं हॉर्मोन आहे. जसं एक्झाम्पल आपण घेऊ, ऑक्झिन हे रूटच्या फेवरमध्ये असणारं हॉर्मोन आहे. पण सायटोकायनिन हे शूटच्या फेवरमध्ये असणारं हॉर्मोन आहे. याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. समजा टिश्यू कल्चरचं टेक्निक आहे आणि या टिश्यू कल्चरच्या टेक्निक मध्ये आपण कल्चर मीडियम घेतलं, त्यामध्ये टिश्यू ग्रो केला. पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण ऑक्झिन आणि सायटोकायनिन सेम कॉन्सन्ट्रेशन मध्ये घेतलं, तर या सेल पासून डिव्हिजन होऊन एक अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल बनणार. दॅट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ कॅलस. कॅलस इज अ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स. जर आपण ऑक्झिन वाढवलं तर जास्त काय होणार? मोर रूट ग्रोथ होणार. जर आपण सायटोकायनिन वाढवलं, that leads to more shoot growth. अशा प्रकारे ऑक्झिन रूटच्या फेवर मध्ये आहे, सायटोकायनिन शूटच्या फेवर मध्ये आहे. यावर MCQ विचारला जातो. नोट डाऊन करून ठेवा, अंडरलाइन करून ठेवा. मग सायटोकायनिन फवारलं आपण तर फांद्या पण नवीन नवीन तयार होतील, पालवी नवीन फुटेल, पानं जास्त तयार होतील, त्या पानांमध्ये क्लोरोप्लास्टचा कंटेंट वाढेल. दे हेल्प टू ओव्हरकम द अपायकल डॉमिनन्स. पहा, हे अपायकल बर्डच्या फेवर मध्ये नाही, लॅटरल बर्डच्या फेवर मध्ये आहे. हे लॅटरल बर्डच्या फेवर मध्ये असलेलं हॉर्मोन आहे. सो हेल्प्स ओव्हरकम अपायकल डॉमिनन्स. लॅटरल बर्डला स्टिम्युलेट करणार, लॅटरल बर्डची ग्रोथ या सायटोकायनिन मध्ये होणार. दे प्रमोट न्यूट्रिएंट मोबिलायझेशन विथ हेल्प इन डिले ऑफ लीफ सेनेसन्स. न्यूट्रिएंटचं मोबिलायझेशन वाढवणारं हॉर्मोन आहे. त्याचबरोबर डिले इन सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे एजिंग प्रोसेस, पानं पिकणं, याला सेनेसन्स आपण म्हणतो. सेनेसन्सच्या प्रोसेसला डिले करायचा असेल तर त्याला आपण सायटोकायनिनची ट्रीटमेंट देतो. समजा आपण एखादं क्रॉप कल्टिवेट केलंय, तिथं आता पानं पिवळी पडायची शक्यता वाटायला लागली. जर आपण सायटोकायनिन स्प्रे केलं तर ही पानं बरेच दिवस आणखी हिरवीगार राहणार. सो इट हेल्प्स इन डिले इन सेनेसन्स. अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे त्याला नाव दिलंय रिचमॉन्ड अँड लँग इफेक्ट. नवीन क्लोरोप्लास्ट बनवणं, जास्त हिरवागार ठेवायचं असेल तर सायटोकायनिनची ट्रीटमेंट दिली पाहिजे.
पहिले 3 ग्रोथ हॉर्मोन्स ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन ग्रोथ प्रमोटर्स म्हणून आपण स्टडी केले. आता इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड हे ग्रोथ इनिबिटर म्हणून आपण स्टडी करणार आहे. परंतु इथिलिनचा विचार केला तर सरकारला आतून पाठिंबा देतंय, काही वेळा बाहेरनं पाठिंबा देतंय, काही वेळा सरकारमध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावतंय. असे वेगवेगळे रोल या इथिलिनचे पाहायला मिळतात. कझिन्स नावाच्या सायंटिस्टनं कन्फर्म्ड दॅट रिलीज ऑफ व्होलाटाईल सबस्टन्स फ्रॉम रायपन्ड ऑरेंज that hastened ripening of stored banana. ऑरेंज पिकण्यासाठी ठेवले होते. त्या ऑरेंज बरोबर बनाना सुद्धा पिकण्यासाठी ठेवले होते. तर त्या ऑरेंज मधून काही व्होलाटाईल केमिकल बाहेर निघाले असले पाहिजेत की ज्याच्यामुळं केळी लवकर पिकली. आणि हे केमिकल आयसोलेट केलं तर ते केमिकल आहे इथिलिन. सो इथिलिन इज गॅसियस हार्मोन. क्वेश्चन मे आस्क, ethylene is a simple gaseous plant growth regulator. It is synthesized in large amount by the tissue undergoing senescence and ripening fruit. कुठं इथिलिन प्रोडक्शन होतंय? ज्या ठिकाणी सेनेसन्स ची प्रोसेस मोठ्या प्रमाणावर होते तिथं आणि फळं पिकतात त्या ठिकाणी इथिलिन प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होतं. मिथिओनिन नावाचं जे अमिनो ॲसिड आहे, इट इज अ प्रिकर्सर ऑफ इथिलिन. मिथिओनिन पासून इथिलिन बनतं. जर आपण पाहतो मार्केटला येण्यापूर्वी हिरवीगार असते केळी, पण पटकन 2-3 दिवसात पिकते. कशी काय पिकते? तर त्या केळीला इथिलिनची ट्रीटमेंट दिलेली असते. फळं लवकर पिकतात. आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये आंबा उपलब्ध आहे. नैसर्गिक पिकवलेला आंबा जास्त व्यवस्थित राहतो आणि टिकतो, परंतु इथिलिनची ट्रीटमेंट देऊन पिकवलेला आंबा लवकर खराब होतो. आपण मार्केटमधून आंबे आणतो त्यामुळं आपल्याला हे माहीत आहे. काय रोल आहेत इथिलिनचे? अनेक रोल आहेत इथिलिनचे. इट इन्फ्लुएन्स्ड हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ सीडलिंग, स्वेलिंग ऑफ ॲक्सिस, अपायकल हुक फॉर्मेशन इन डायकॉट सीडलिंग. जसं हा रोल जर पाहिला तर एखादं सीडलिंग आहे याची अशी हॉरिझॉन्टल ग्रोथ होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्याचबरोबर स्वेलिंग, याचा बेसला इथं स्वेलिंग तयार होतात, त्या स्वेलिंग साठी हे रिस्पॉन्सिबल आहे. आणि इथं याच्यामध्ये स्वेलिंग तर झालंय, परंतु असे हुक फॉर्मेशन पण त्यामध्ये होऊ शकतं. याला रिस्पॉन्सिबल इथिलिन आहे. ट्रिपल रिस्पॉन्स म्हणतो ते हेच. त्यानंतर इट प्रमोट द सेनेसन्स अँड ॲब्सिशन. Which of the following hormone is responsible for senescence and abscission? खरा विचार केला तर ॲब्सिशन साठी मेनली रिस्पॉन्सिबल इथिलिन आहे. ॲब्सिसिक ॲसिड नंतर आहे. हे लक्षात असू द्या. Promote the senescence and abscissions of plant organs like leaves and flowers. पानं पिवळी पडणं म्हणजे सेनेसन्स.
पानं पिकलेली गळून पडणं म्हणजे ॲब्सिशन. पानं पिवळी पडतात याचा अर्थ प्लांटमध्ये आता ते लीफ त्या प्लांटला नको आहे, ते ओल्ड झालेलं लीफ आहे, त्याचा उपयोग नाही आता. तर त्याच्यातले महत्त्वाचे कंटेंट आहेत ते दुसरीकडे ट्रान्सपोर्ट केले. क्लोरोफिल पिगमेंट दुसरीकडे ट्रान्सपोर्ट केल्यामुळं त्या लीफमध्ये फक्त कॅरोटिनॉइड दिसतात, म्हणून पानं पिवळी पडतात. त्यातले सगळे महत्त्वाचे एलिमेंट जे आहेत, कंपाऊंड्स जे आहेत, ते कंपाऊंड दुसरीकडं यंग ग्रोईंग लीव्हजकडे ट्रान्सपोर्ट केले जातात आणि मग हे पिवळं पडलेलं पान, त्याला सेनेसंट लीफ म्हणतो, याच्यामध्ये ॲब्सिशन झोन तयार होतो. तो झोन तयार करण्यासाठी मुख्यतः पहिल्या नंबरचं काम करणारं हॉर्मोन म्हणजे इथिलीन आहे, नंतर ॲब्सिसिक ॲसिड आहे. इट एनहान्सेस रिस्पिरेशन रेट ड्युरिंग फ्रूट रायपनिंग. ज्यावेळी फळं पिकतात, फळ पिकणारच आहे, पण त्यातली काही फळं आहेत, त्या फळं पिकताना रिस्पिरेशनचा रेट सुद्धा वाढतो. अशा फ्रुट्सना आपण म्हणतो क्लायमॅक्टेरिक फ्रुट्स. केळी लवकर घरी आणल्यानंतर काय सफरचंदासारखी बरेच दिवस ठेवता येतात का? नाही, लवकर खराब होतात, कारण त्याच्यामध्ये रिस्पिरेशनचा रेट वाढतो. ते क्लायमॅक्टेरिक फ्रूट आहे. आणि म्हणजे क्लायमॅक्टेरिक फ्रूट मध्ये रिस्पिरेशनचा रेट वाढवणं आणि फळं लवकर पिकवण्याचं काम हे जसं करतं, जसं मँगो असेल, बनाना असेल, टोमॅटो असेल, ॲपल असेल, त्याच्यामध्ये क्लायमॅक्टेरिक फ्रूट आहेत. हे फ्रूट रायपनिंगचं काम करतं. त्याचबरोबर पायनॅपल सारखं नॉन क्लायमॅक्टेरिक फ्रूट आहे, म्हणजे त्याच्यात काही रिस्पिरेशनचा रेट तेवढा वाढवला जात नाही. अशा फ्रूटमध्ये रायपनिंगचं काम हे इथिलीन करतं. इट ब्रेक्स द सीड अँड बड डॉर्मन्सी. पहा, सीड आणि बड डॉर्मन्सी ब्रेक करणं आणि सीड जर्मिनेशन पीनट मध्ये स्टिम्युलेट करण्याचं काम इथिलीन करतं. त्याचबरोबर स्प्रोटिंग ऑफ पोटॅटो ट्यूबर. पोटॅटोचे ट्यूबर्स आहेत, त्याचं स्प्रोटिंग करायचं. स्प्रोटिंग, त्याला मोड येतात, त्याला बड तयार होतात. मोड येणं त्यालाच आपण काहीतरी म्हणतो ना, बड तयार होतात. ते स्प्रोटिंग ऑफ पोटॅटोची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुद्धा इथिलीन स्टिम्युलेट करतं. म्हणजे इथिलीन किती महत्वाचं हार्मोन आहे हे लक्षात येईल. इट प्रमोट द रॅपिड इंटरनोड और petiole elongation इन डीप वॉटर राईस प्लांट. वॉटर मध्ये, डीप वॉटर मध्ये जे राईस प्लांट आहेत त्यांच्यामध्ये इंटरनोडचं इलॉंगेशन, पिटिओलचं इलॉंगेशन करतं हे. इट हेल्प्स लीव्ज अप्पर पार्ट ऑफ शूट रिमेन्स अबोव द वॉटर. पाण्याच्या वरती राहावं, पानं पाण्याच्या वरती राहावीत, जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस करता यावं, याच्यासाठी स्टिम्युलेट करण्याचं काम इथिलीन करतं. इट प्रमोट द रूट ग्रोथ अँड रूट हेअर फॉर्मेशन. तसं तर ऑक्झिन रूटची ग्रोथ घडवून आणतं, परंतु ऑक्झिन बरोबर हे हार्मोन सुद्धा रूटची ग्रोथ घडवून आणतं आणि रूट हेअर फॉर्मेशन घडवतं. This increase the area of absorption. It is used to initiate flowering and synchronizing fruit set in pineapple. आपण झाडाला फळं लागतात. आता फळं काय सगळी एकदम लागतात का? नाही.
एकाच वेळी फळं लागावीत, सगळी फळं एकाच वेळी आपल्याला विकण्यासाठी अवेलेबल व्हावीत असं वाटत असेल, त्याला सिंक्रोनायझिंग फ्रूट म्हणतो. तसं करायचं असेल तर तुम्ही इथिलीनची ट्रीटमेंट द्या. इट ऑल्सो इंड्युसेस फ्लावरिंग इन मँगो. मँगो मध्ये फ्लावरिंगची प्रोसेस इथिलीन स्टिम्युलेट करतं. इट इज वाइडली यूज्ड इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर इथिलीन वापरलं जातं. आतापर्यंत रोल आपण इतके स्टडी केलेत, त्यावरून आपल्या लक्षात येतं की वाइडली यूज्ड इन ॲग्रिकल्चर. मोस्ट वाइडली यूज्ड सोर्स ऑफ इथिलीन इज इथेफॉन. हा मेजर सोर्स आहे. Ethefon in aqueous solution is readily absorbed and transported within plant and release ethylene slowly. हे इथेफॉन जे आहे त्याचं aqueous solution बनवलं तर ते पटकन ॲब्सॉर्ब केलं जातं प्लांटमध्ये आणि लगेच ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि त्यातून मग इथिलीन रिलीज होतं. इथेफॉन हॅस्टेन्स फ्रूट रायपनिंग इन टोमॅटो, ॲपल. टोमॅटो असेल किंवा ॲपल असेल, त्याच्यामध्ये फ्रूट रायपनिंग, फळं पिकणे. आता फळं पिकण्याच्या प्रोसेसला आपण रायपनिंग म्हणतो. फळ बघा, हिरवी केळी तुरट लागते, पिकलेली केळी गोड लागते. कारण पिकण्याच्या या रायपनिंगच्या प्रोसेसमध्ये काय होतं, स्टार्चचं ब्रेकडाऊन फ्रक्टोज नावाच्या फ्रूट शुगर मध्ये होतं. कलर बदलतो, हिरवा कलर होता नंतर पिवळा कलर होतो. टेक्स्चर बदलतं, त्याचा स्मेल बदलतो. या रायपनिंगच्या प्रोसेस मध्ये सर्व काही बदल होतोय. Ethefon hastens or stimulate the fruit ripening in tomato and apple and accelerate abscission in flowers and fruit. फ्लावर्स आणि फ्रूट मध्ये ॲब्सिशन म्हणजे फुलं गळून पडावीत, फळं गळून पडावीत. एक्झाम्पल, कॉटन मध्ये थिनिंग, चेरी मध्ये, वॉलनट यांच्यामध्ये थिनिंग ऑफ फ्रूट. कारण भरपूर फळं लागलेले आहेत, फ्लावर लागलेले आहेत, तर तेवढे नको असतील तर आपण इथिलीनचा वापर केला तर थिनिंग, बाकीचे जास्त झालेले गळून पडतील ते. इट प्रमोट फिमेल फ्लावर्स इन कुकुंबर्स देअर बाय इन्क्रीजिंग यील्ड. कुकुंबर मध्ये फिमेल फ्लावर, आता ओहरी म्हटल्यानंतर फिमेल फ्लावर स्टिम्युलेट होणार. मोठ्या प्रमाणावर कुकुंबरचं उत्पादन आपल्याला त्यामुळं घेता येईल. आता इतकं महत्वाचं हार्मोन आहे म्हटल्यावर आपल्याला एखादा ऍडिशनल पॉइंट महत्वाचा, ट्रिपल रिस्पॉन्स. इट इनहिबिट्स स्टेम इलॉंगेशन, स्वेलिंग ऑफ ॲक्सिस, हॉरिझॉन्टल ग्रोथ, अपायकल हुक फॉर्मेशन याच्यामध्ये होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रिपल रिस्पॉन्स. ट्रिपल रिस्पॉन्स म्हणतो. Inhibit the stem elongation, swelling of axis, horizontal growth and apical hook formation. यालाच आपण ट्रिपल रिस्पॉन्स म्हणतो. नाउ क्वेश्चन मे आस्क, ट्रिपल रिस्पॉन्स कोणत्या हार्मोन मध्ये पाहायला मिळतो? तर हा ट्रिपल रिस्पॉन्स इथिलीन मध्ये पाहायला मिळतो. Last hormone, abscisic acid. During mid 1960, it was reported that 3 kinds of inhibitors,
तीन प्रकारचे इनहिबिटर्स, जसं इनहिबिटर बी आहे, ॲब्सिशन सेकंड आहे आणि डॉर्मिन नावाचा इनहिबिटर आहे. दे वेअर केमिकली आयडेंटिकल. सुरुवातीला वाटलं हे इनहिबिटर बी वेगळं आहे, ॲब्सिशन सेकंड वेगळं आहे, डॉर्मिन वेगळं आहे, परंतु नंतर केमिकल स्ट्रक्चर आयडेंटिफाय केल्यावर लक्षात आलं, ॲडिकॉटनं ते स्ट्रक्चर स्टडी केलं आणि लक्षात आलं की ते तिन्ही एकच आहेत आणि त्याला नाव दिलं ॲब्सिसिक ॲसिड. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲब्सिसिक ॲसिड इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स म्हणजे कुठलं? क्लोरोप्लास्ट बेस्ड हार्मोन आहे. वायलोजॅन्थिन नावाचं जे कॅरोटिनॉइड आहे त्याच्यापासून ॲब्सिसिक ॲसिड बनतं. आणि ॲब्सिसिक ॲसिड ॲब्सिशन आणि डॉर्मन्सी या प्रोसेस रेग्युलेट करतं. सीड डॉर्मंट ठेवायचं असेल तर ॲब्सिसिक ॲसिडची ट्रीटमेंट द्या. ग्रोथ इनहिबिट करणारं आहे, अँटी जिब्रेलिक इफेक्ट असणारं हार्मोन कोणतं? क्वेश्चन विचारला जाईल. नोट डाऊन करून ठेवा, ॲब्सिसिक ॲसिड आहे. आणि ॲब्सिशनची प्रोसेस तर स्टिम्युलेट करणारच. हे सगळं बघा, पिकलेली पानं गळून पडतात. ही जी गळून पडण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲब्सिशन. समजा ही स्टेम आहे, याच्यावरती समजा हे लीफ आहे. आता हे लीफ त्या प्लांटला नको आहे समजा, तर या लीफ मधले सगळे महत्वाचे कंटेंट नवीन ग्रोईंग लीव्स कडे ट्रान्सपोर्ट केले जातात. त्याला आपण म्हणतो सेनेसन्स आणि पानं पिवळी पडतात. आणि एकदा का सगळं महत्वाचं या लीफ मधलं काढून घेतलं की ॲब्सिसिक ॲसिडमुळं इथं ॲब्सिशन झोन तयार होतो, स्क्लेरेन कायमॅटस झोन तयार होतो आणि इकडचा या लीफचा सगळा सप्लाय बंद केला जातो आणि मग ते पान ड्राय होतं आणि गळून पडतं. या प्रोसेसला आपण म्हणतो ॲब्सिशन. आणि हे हार्मोन ॲब्सिशनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच इट ॲक्ट्स ॲज अ इनहिबिटर ऑफ ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. ग्रोथ इनहिबिटर म्हणून काम करतं ॲब्सिसिक ॲसिड. अँटी जिब्रेलिक म्हणतो आपण त्याला. इट इनहिबिट द सीड जर्मिनेशन. सीड डॉर्मंट ठेवणार, जर्मिनेशन इनहिबिट करणार हार्मोन आहे ॲब्सिसिक ॲसिड. इट स्टिम्युलेट द क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. वॉटर स्ट्रेस ज्यावेळी असेल, पाण्याची कमतरता असेल, तर या स्टोमाटाच्या गार्ड सेल मधून के प्लस बाहेर पडणार, के प्लस बाहेर पडणार, के प्लस बाहेर पडणार. त्यामुळं टर्जिडिटी कमी होते आणि सेल फ्लॅसिड होतात आणि स्टोमाटा क्लोज होतात. आणि स्टोमाटा क्लोज झाल्यामुळं ट्रान्सपिरेशनचा रेट मिनिमाइज केला जातो आणि त्यामुळं ॲब्सिसिक ॲसिडला स्ट्रेसमध्ये मदत करणारं हार्मोन असल्यामुळं त्याला स्ट्रेस हार्मोन नाव दिलेलं आहे. क्वेश्चन मे आस्क, नोट डाऊन दिस और अंडरलाइन दिस. इट इन्क्रीज द टॉलरन्स ऑफ प्लांट इन व्हेरियस काइंड्स ऑफ स्ट्रेसेस. स्ट्रेस कंडिशन मध्ये हे मदत करणार आहे आणि म्हणून त्याला स्ट्रेस हार्मोन म्हटलेलं आहे. इट हॅज an important role in seed development, maturation and dormancy.
सीड डेव्हलपमेंट म्हणजे डॉर्मन्सी, जर्मिनेशन आणि मॅच्युरेशन. सीड डॉर्मन्सी बाय ॲब्सिसिक ॲसिड हेल्प्स टू विथस्टँड इन डेसिकेशन अँड टू टाईड. डॉर्मंट सीड का ठेवायचे? सीड बनले, जोपर्यंत पुढच्या वर्षी पाऊस पडत नाही तोपर्यंत ते सीड तसेच राहिले पाहिजेत. त्याच्यासाठी ते डॉर्मंट राहिले पाहिजेत आणि ते सीड डॉर्मंट राहावेत म्हणून त्या सीडमध्ये केमिकल तयार होतं ॲब्सिसिक ॲसिड. सो ॲब्सिसिक ॲसिड हेल्प्स टू मेंटेन or keeps the seed dormant to tide over unfavorable conditions. महत्वाचा रोल आहे हा. हे अँटीगोनॅस्टिक आहे जिब्रेलिक ऍसिड बरोबर. जिब्रेलिक ऍसिड काय करतं? अल्फा अमायलेजचा जीन स्विच ऑन करतं आणि सीडचं जर्मिनेशन स्टिम्युलेट करतं. ॲब्सिसिक ॲसिड स्विच ऑफ करतं तो जीन, त्यामुळं अल्फा अमायलेज बनत नाही आणि त्यामुळं सीड डॉर्मंट राहणार, जर्मिनेशन अवॉइड केलं जाणार. अँटी जिब्रेलिक इफेक्ट आपण त्याला म्हणतो. फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट्स, फ्लॉवरिंग इन रोज कॅम्बियम ऍक्टिव्हिटी डिक्रीजेस. शॉर्ट डे प्लांट मध्ये फ्लॉवरिंग घडवून आणण्यासाठी ॲब्सिसिक ॲसिड मदत करतं. रोज मध्ये फ्लॉवरिंग घडवून आणण्यासाठी पण याची मदत होते आणि कॅम्बियम जिथं असेल त्या कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटी डिक्रीज करायचं काम सुद्धा ॲब्सिसिक ॲसिड करतं. असे आहेत हे रोल हार्मोनचे. रोल अशा प्रकारचे आहेत या हार्मोनचे. इंटरॅक्शन्स ऑफ ग्रोथ रेग्युलेटर्स. ग्रोथ रेग्युलेटर्स प्ले इंडिव्हिज्युअलिटिक, सिनर्जेस्टिक, कॉम्प्लिमेंटरी, अँटीगोनॅस्टिक रोल या प्लांटवर करतात. त्याचे रोल आहेत. ग्रोथ हार्मोन्स इंटरॅक्ट टू अफेक्ट द डॉर्मन्सी इन सीड और बड, ॲब्सिशन, फ्लॉवरिंग, सेनेसन्स, वर्नालायझेशन, अपायकल डॉमिनन्स, सीड जर्मिनेशन, प्लांट मोमेंट. In most cases, abscisic acid acts as a antagonistic with gibberellic acid. एकमेकाच्या विरुद्ध आहे. ग्रोथ प्रोमोटर, ग्रोथ इनहिबिटर. कशा रोल आहे यांचा बघा. हॉर्मोन्स ऍक्ट्स ॲज अ अँटीगोनॅस्टिक, एकमेकाच्या विरुद्ध काम करतात. जसं जिब्रेलिक ऍसिड ग्रोथ प्रमोट करतं, ॲब्सिसिक ॲसिड ग्रोथ इनहिबिट करतं. सो जिब्रेलिक ॲसिड अँड ॲब्सिसिक ॲसिड आर अँटीगोनॅस्टिक इन नेचर. इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात काही हॉर्मोन्स, एकटंच ते काम करणार. जसं ऑक्झिन, ॲवेना कर्वेचर, कोलिओप्टाईल टिपचं कर्वेचर जे आहे ते फक्त ऑक्झिन मध्येच पाहायला मिळणार आपल्याला. तो इंडिव्हिज्युअल रोल आहे त्याचा. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी, जसं ॲब्सिसिक ॲसिड ऑक्झिन असेल किंवा सायटोकायनिन, दोन्ही हॉर्मोन टिश्यू कल्चरमध्ये लागतात. दोन्ही ग्रोथ साठी लागतात टिश्यू कल्चरमध्ये आणि त्याच्यामुळं यांचा इफेक्ट कसा आहे, एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे. रूटची ग्रोथ ऑक्झिनमुळं होणार, शूटची ग्रोथ सायटोकायनिनमुळं होणार. तर असे हे कॉम्प्लिमेंटरी असतात. आणि सिनर्जिस्टिक म्हणजे दोघं मिळून एकच प्रोसेस रेग्युलेट करतात. जसं ॲब्सिसिक ॲसिड आहे, इथिलिन आहे, दोघंही सेनेसन्सला फेवरमध्ये असणारे हॉर्मोन आहेत. तर तो रोल कसा आहे तर सिनर्जेस्टिक आहेत.
तर अशा प्रकारे या हॉर्मोनच्या प्लॅन्ट ग्रोथ हॉर्मोनच्या इंटरॅक्शन्स आहेत, इंटरॅक्शन्स त्यांच्यामध्ये आहेत. आता सीड डॉर्मन्सी बघा, ॲब्सिसिक ॲसिड प्रमोट दी डॉर्मन्सी while जिब्रेलिक ॲसिड ब्रेक दी सीड डॉर्मन्सी. बड डॉर्मन्सी, ॲब्सिसिक ॲसिड प्रमोट दी बड डॉर्मन्सी, इथिलीन ओव्हरकम दी बड डॉर्मन्सी. ॲब्सिशनची प्रोसेस, इथिलीन वाढलं आणि नंतर ॲब्सिसिक ॲसिड पेक्षा ते वाढणार, त्यावेळी ॲब्सिशनची प्रोसेस होत असते. सेनेसन्स, इथिलीनची लेवल वाढली, ॲब्सिसिक ॲसिड त्याच्यानंतर आणखी वाढलं तर सेनेसन्स होणार आणि अपायकल डॉमिनन्स, ऑक्झिन प्रमोट करणार अपायकल डॉमिनन्स आणि सायटोकायनिन इनहिबिट करणार अपायकल बर्डला ची ग्रोथ जी आहे ती इनहिबिट करणार. तर अशा इंटरॅक्शन्स आहेत या ग्रोथ हॉर्मोनच्या. आता या ग्रोथ हॉर्मोनवरती इन्फ्लुएन्स करणारे अनेक महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. जसं इंटरनल फॅक्टर्स जे आहेत, इंट्रेन्सिक फॅक्टर्स म्हणू, जेनेटिक फॅक्टर्स पण त्याच्यावर इफेक्ट करतात. आणि एक्स्ट्रेन्सिक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जसं लाईट आहे, टेम्परेचर, असे फॅक्टर या ग्रोथ रेग्युलेटरवरती परिणाम करतात.